जागा बळकावण्यासाठी 10 वर्षांच्या मुलीला विवस्त्र करून मारहाण। अंबरनाथ मधली धक्कादायक घटना। तक्रार दाखल करूनही पोलिसांची कारवाईला टाळाटाळ। जम्मू काश्मीर मधल्या प्रलयातनं लाखो लोकांची सुटका, पण अजूनही 6 लाख लोक पुराच्या वेढ्यात। बचावासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न। के चंद्रशेखर राव यांच्या मीडियावरच्या वक्तव्याची केंद्राने घेतली दखल। मीडियाच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येणार नाही, पण मीडियाने जबाबदारीने वागावं। माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं स्पष्ट। खासदार योगी आदित्यनाथांच्या अडचणी वाढल्या। परवानगी नसतानाही लखनौमध्ये रॅली आयोजित केल्यानं उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली तक्रार। तर निवडणूक आयोगाच्या नोटीसला आज संध्याकाळपर्यंत द्यावं लागणार उत्तर। चांगला पाऊस झाल्याने खुश असलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची निसर्गाकडनं क्रूर चेष्टा। रोगामुळे मोसंबीच्या पिकाचं मोठं नुकसान। खराब हवामानामुळे रत्नागिरीतल्या जयगड बंदरात 150 पेक्षा जास्त बोटी अडकल्या। मुंबई आणि गुजरातमधून आलेले मच्छीमार गेले 10 दिवस जयगडमध्ये। आयसिसशी लढा देण्याची रणनीती बराक ओबामांनी केली जाहीर। इराक आणि सिरियामध्ये आयसिसवर हवाई हल्ले करणार। आणि गोवा सरकारचा पर्यटनाच्या मार्केटिंगसाठीचा नवा फंडा। फाइंडिंग फॅनी या चित्रपटासाठी गोवा टुरिझम डेस्टिनेशन पार्टनर।